ठीक आहे, जसं तुम्ही सांगाल तसंच करेन. माया एक नजर उचलून संजनाकडे पाहते आणि मग विहानच्या दिशेने बघते. संजना त्या दोघांना पाहत होती. तिला खूप आश्चर्य वाटले. त्या दोघांकडे पाहून तिला बऱ्याच गोष्टी समजल्या. कोणीही त्यांना पाहून त्यांच्या नात्याचा अंदाज लावू शकत होतं. कुठेतरी संजनाला जाणवू लागलं होतं की विहान तिला पसंत करतो. आज ती खूप आनंदी होती. पण आता तिला कळून चुकलं होतं की ती फक्त विहानची मजबुरी आहे. तो आजोबांच्या दबावाखाली लग्न करत आहे. संजना आपल्या डोळ्यांसमोर जे काही पाहत होती ते पाहून तिच्या शरीरात जणू जीवच उरला नाही. तिच्या डोळ्यांसमोर अंधार दाटला. ती खाली कोसळणार होती. स्वतःला सावरण्यासाठी तिथल्या खुर्चीला धरलं. काय झालं मॅडम? तिथे काम करणाऱ्या वेट्रेसने तिला विचारलं. काही नाही, मी ठीक आहे. थोडा चक्कर आला होता. वेट्रेस आणि संजनाच्या बोलण्यामुळे विहानचं लक्ष तिच्याकडे गेलं. संजनाला तिथे पाहून विहानच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. तर म्हणूनच तू हे सगळं करत होतीस? तुला यातून काय मिळतं? तिला त्रास का देत आहेस? मी तुझ्या प्रत्येक गोष्टीला मान्य केलंय, मग तिच्या मनाला का दुखावत आहेस? विहानने मायाकडे पाहत विचारलं. ती हसली. मला मजा येते. तिचा चेहरा पाहिलास का? संजना आणि विहानचे डोळे एकमेकांना भिडले. पण क्षणातच विहानने नजर वळवली. संजना पटकन वॉशरूममध्ये गेली. तिने दरवाजा लावला आणि कितीतरी वेळ तिथे रडत बसली. मी का रडते? त्याला काहीही फरक पडत नाही. तिला वाटलं आजी आजोबांना सांगून टाकावं, पण दोघेच तर होते जे तिला खरंच मनापासून प्रेम करत होते. आणि जर त्यांना कळालं तर कदाचित त्यांचं मन फार दुखावेल. म्हणूनच त्यांना काही सांगणं अशक्य होतं. तिच्याकडे कुठलाच मार्ग नव्हता. काही वेळ रडल्यावर संजना बाहेर आली. तिने चेहरा धुवून घेतला. वॉशरूमच्या आरशात पाहून स्वतःला सावरू लागली. एक मोठा श्वास घेत तिने चेहऱ्यावर साधेपणाने हसू आणलं. कारण तिला नीना आणि अदितीसमोर आपल्या मनाची अवस्था दाखवायची नव्हती. पण हे तिच्यासाठी सोपं नव्हतं. ती स्वतःला ठीक करत वॉशरूमच्या बाहेर आली. तिच्या मनात कुठेतरी वाटत होतं की कदाचित विहान तिच्या मागे येईल आणि काहीतरी स्पष्टीकरण देईल. का कुणास ठाऊक, पण तिच्या मनात अशी निरर्थक आशा होती. पण असं काहीच झालं नाही. ती पुन्हा तिथे गेली जिथे विहान आणि माया बसले होते. पण ती जागा रिकामी होती. दोघंही निघून गेले होते. त्या जागेकडे पाहताच संजनाच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं. विहान, जर तुला मी आवडतच नाही तर मग का करत आहे माझ्याशी लग्न? जिच्यासोबत आहेस तिच्याशीच लग्न का नाही करत? तिने स्वतःशीच पुटपुटत विचारलं. तिच्या डोळ्यातून पाणी बाहेर पडण्यास आतुर होतं. पण तिने स्वतःला आंतरिकरित्या सावरलं. एक मोठा श्वास घेत तिने चेहऱ्यावर हसू आणलं आणि नीनाकडे व अदितीकडे निघून गेली. किती वेळ लावला तू? जेवण थंड होतंय, नीना म्हणाली. संजना शांतपणे बसली. जेवत असताना अदितीने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ती चमच्याशी खेळत होती पण जेवत नव्हती. माझ्या मते जेवण खेळण्यासाठी नसतं, खाण्यासाठी असतं, अदिती म्हणाली. मला वाटतं तिला विहान भाऊंची आठवण येते, नीना मिश्किल हसत म्हणाली. मलाही तसंच वाटतं, अदिती हसली. प्लीज दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर बोला, संजनाने थोडंसं त्रासून सांगितलं आणि जेवायला लागली. वॉशरूमला जाताना तर तू किती खुश दिसत होतीस, अगदी चमकत होतीस. आणि आता चेहरा एवढा म्लान का झाला? माझी तब्येत ठीक वाटत नाहीये, थोडंसं विचित्र वाटतंय, मला घरी जायचंय, संजनाने सांगितलं. अगं आधी जेवण तरी पूर्ण कर, आपण घरी तर चाललोच आहोत, नीना म्हणाली. आणि तुला वाटत असेल तर आपण डॉक्टरकडे जाऊ शकतो, नीनाने काळजीने विचारलं. नीनालाही जाणवत होतं की काहीतरी नक्कीच बिनसलं आहे. नाही, डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही, थोडा आराम केला की मी बरी होईन, संजनाने उत्तर दिलं. आणि मग त्या तिघी मैत्रिणी आपल्या घरी निघून गेल्या. खोलीत शिरताच संजना रडू लागली. रडता रडता ती कधी झोपून गेली तिला कळलंच नाही. आज तिचं मन पूर्णपणे तुटून गेलं होतं. एक गोष्ट ती आणखी चांगल्या प्रकारे समजून चुकली होती. तिचं लग्न तर विहानशीच होणार होतं, पण त्याच्यासोबत कसं राहायचं हे तिने ठरवून टाकलं होतं. विहान रात्री मायाला सोडून घरी पोहोचला. त्याच्या मनात फक्त संजनाच होती. तोही सकाळपासून अस्वस्थ होता. त्याला वाटत होतं की ताबडतोब संजनाशी बोलावं, पण खूप उशीर झाला होता. त्याने फ्रेश होऊन कपडे बदलले आणि वॉशरूममधून बाहेर आला. तो खूपच अस्वस्थ होता. संजना, मी तुला माझी मजबुरी सांगू शकत नाही. योग्य वेळ येऊ दे. मी तुला दुखावत आहे, पण लवकरच मी तुला सगळं सत्य सांगेन. विहान आपल्या बाल्कनीत गेला आणि आकाशाकडे पाहू लागला. तारे चमकत होते. आकाश खूप सुंदर दिसत होतं, पण त्याला ते अजिबात चांगलं वाटत नव्हतं. हवेत थोडा गारवा होता आणि वातावरणही आल्हाददायक होतं. त्याने फोन उचलला आणि संजनाला कॉल लावला, पण फोन लागत नव्हता. तो स्विच ऑफ येत होता. कदाचित खूप रागात आहे, समजावणं खूप कठीण होईल. त्याचा फोन बंद असल्याचं पाहून विहान स्वतःशीच पुटपुटला. त्याने ठरवलं सकाळी फोन करून तिला भेटायला जाईन. त्याला तिच्यासोबत बऱ्याच गोष्टी स्पष्ट करायच्या होत्या आणि हे आता खूप आवश्यक झालं होतं. संजनाच्या विचारातच त्याला कधी झोप लागली ते त्यालाही समजलं नाही. सकाळचा प्रसंग. सकाळी विहान उशिरा उठला. तो पटकन तयार होऊन खाली आला. घरातील सगळे नाश्ता करत होते. ये बेटा, नाश्ता करून घे, त्याची आई मीरा म्हणाली. मॉम, किती वेळा सांगितलंय तुम्हाला, डॉक्टरांनी तुम्हाला खूप चालण्या बोलण्यास मनाई केली आहे. प्लीज तुम्ही विश्रांती घ्या, विहानने तिच्याजवळ जाऊन सांगितलं. म्हणूनच सांगते, आधी जेवून घे, मग मी आराम करीन. आईच्या बोलण्याला तो नाही म्हणू शकत नव्हता.
त्याने पटकन सँडविच घेतलं आणि बाहेर जायला लागला. किमान नीट बसून नाश्ता तरी कर, त्याच्या वडिलांनी अनुप शेखावत त्याला सांगितलं. त्याने त्यांच्या दिशेने नजर टाकली, पण काहीही न बोलता तो बाहेर निघून गेला. विहान, नीट खाऊन जाऊ शकतोस ना, थोडा वेळ बस, त्याच्या आजोबांनी त्याला अडवलं. अरे आजोबा, मी खातोय ना, हे बघा माझ्या हातात सँडविच आहे, विहान हसत म्हणाला. आणि प्लीज, मला उशीर होतोय. तो बाहेर पडत असतानाच त्याची काकू नीता म्हणाली, तसं मला एक गोष्ट समजत नाही, तुमचा मुलगा सगळ्यांना उत्तर देतो, पण तुमच्यासोबत का नाही बोलत? अगदी आत्ताही त्याने तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. कदाचित घाईत असेल, अनुपजी शांतपणे म्हणाले. विहान शर्मा मॅन्शनमध्ये. विहान घरातून बाहेर पडताच थेट शर्मा मॅन्शनमध्ये पोहोचला. आत गेल्यावर त्याने पाहिलं की सगळे नाश्ता करत होते. ये विहान, नाश्ता करा, अरुण शर्मा म्हणाले आणि आपल्या पत्नी रीमाला विहानसाठी प्लेट आणायला सांगितलं. नाही, मला संजनाला भेटायचंय, विहानने इकडे तिकडे पाहत विचारलं. ती तर नुकतीच गेली. कुठे? आई आणि वडिलांसोबत मोहालीला गेली. अवघ्या अर्धा तासच झाला त्यांना निघून. मोहाली? कसला विषय आहे? विहानने आश्चर्याने विचारले. अरे लग्न जवळ येत चाललंय ना, मग काय करणार? किती हट्टी आहे ती. ठरवलं की तिला फक्त मोहालीहूनच खरेदी करायची आहे, दिल्लीतून नाही. आजी आई वडील जायला तयार नव्हते, पण तिने त्यांना जबरदस्तीने नेलं. माहीत नाही तुझ्यासोबत तिचं कसं जमणार, संजनाची काकू रीमा शर्मा म्हणाली. बस तरी 2 घास खाऊन जा, अरुण शर्मांनी आग्रह केला. नाही, मला जायचंय, विहान तडक बाहेर पडला. तो विचार करत होता की आता काय करावं. त्याला एक भीती वाटत होती. संजना तिच्या कुटुंबाला सगळं सांगू नये. तो हे लग्न कोणत्याही परिस्थितीत मोडू इच्छित नव्हता. आता मला मोहालीला जावं लागेल, विहान स्वतःशी म्हणाला. संजना, मी तुला माझी समस्या सांगू शकत नाही, माझी मजबुरी आहे, पण खरं सांगतो, खूप लवकर मी तुला सगळी गोष्ट स्पष्ट करून सांगेन. फक्त असं नको होऊ दे की तू आजोबा आजींना सांगशील आणि हे लग्न मोडेल. मी हे लग्न मोडूच देणार नाही. तो अस्वस्थपणे ऑफिसमध्ये गेला. त्याने अनेकदा संजनाचा फोन ट्राय केला, पण तिचा फोन अजूनही बंदच होता. शेवटी त्याने अदितीला कॉल केला. संजना फोन का उचलत नाही? तिचा दुसरा नंबर आहे का? का रे, काय झालं? अदिती म्हणाली. मी रात्रीच तिच्यासोबत होते, मी तिला कॉलही केला नव्हता. ती म्हणाली होती तब्येत खराब वाटते, कदाचित अजून उठली नसेल म्हणून फोन बंद असेल. अदितीने सांगितलं. ती घरी नाहीये, ती मोहालीला गेली. काय? मला काहीच माहिती नाही. रात्री तर तिने असं काही सांगितलं नव्हतं. अदितीच्या स्वरात चिंता उमटली. विहानने फोन ठेवला आणि त्याने संजनाच्या आजोबांना फोन लावायचा विचार केला. पण तोच त्याला वाटलं, ते लोक प्रवासात असतील. संध्याकाळी कॉल करतो, कदाचित तेव्हापर्यंत ती फोन चालू करेल. तो डोळे बंद करून खुर्चीत बसला. या मायाने आयुष्य नरक केलंय. आता काय करू? खरंच माया त्याच्या प्रत्येक आनंदाची नासधूस करत होती. ती त्याला ब्लॅकमेल करत होती. तेवढ्यात त्याच्या फोनवर मायाचा मेसेज आला. मला 2 लाख रुपये हवे आहेत. ठीक आहे, पाठवतो, विहानने तिला रिप्लाय केला. त्याने त्वरित तिच्या खात्यात 2 लाख रुपये ट्रान्सफर केले. इकडे संजना मोहालीला पोहोचली होती. आपण इथंही खरेदी करू शकलो असतो. आणि विहान काय म्हणेल? आजींनी विचारलं. आजी, मला पटियालाहून सूट घ्यायचे आहेत. तुम्हाला माहिती आहे ना, पटियालाच्या पेक्षा चांगले सूट कुठेच मिळत नाहीत. तुम्हाला माहीत आहे, सगळ्यात चांगले सूट तिथेच मिळतात. आणि मला दिल्ली आवडत नाही. तुझं लग्न आता दिल्लीला होणार आहे, आजी म्हणाल्या. असू दे, तो विषय सोडूया, आजोबांनी त्यांना थांबवलं. त्या बाजूला विहान ऑफिसला गेला नव्हता. तो आपल्या मित्राच्या ऑफिसमध्ये गेला. रेहमान मलिक त्याचा चांगला मित्र होता. रेहमान आपल्या ऑफिसमध्ये होता. विहान तिथे पोहोचताच तो म्हणाला, आज सूर्य पश्चिमेला उगवला वाटतं. तू माझ्या ऑफिसमध्ये फार क्वचित येतोस. विहान जाऊन सोफ्यावर बसला. खूप टेन्शनमध्ये आहे, तो म्हणाला. असं काय झालं? रेहमान विचारू लागला. विहान त्याच्याजवळ बसला आणि म्हणाला, संजनाने मला मायासोबत पाहिलं आहे. मग तिने साखरपुडा तोडला का? नाही, पण ती मोहालीला गेली आहे. तिथे पोहोचल्यावर काहीही होऊ शकतं. या मायाचा काहीतरी इलाज करायला लागेल, नाहीतर ती तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेल. तोच उपाय शोधतोय, पण तिच्याकडे असलेल्या व्हिडिओमुळे मी काही करू शकत नाही. आणि मला त्या मुलाचीही चिंता आहे. माहिती आहे तुझी कमजोरी आहे. तू बाहेरून टप दिसतोस, पण खरं तर तू खूप संवेदनशील आहेस. ज्याच्याशी तुझे इमोशन्स जुळतात त्याच्यासाठी तू काहीही करशील. कदाचित म्हणूनच आपली इतकी वर्षांची मैत्री टिकली आहे, रेहमान म्हणाला. मी इथे तुझ्या मैत्रीचं कौतुक ऐकायला नाही आलोय. जर संजनाने साखरपुडा तोडला तर मी संपलो, विहान म्हणाला. तर मग मी काय करणार? संजनाला पटवून सांग. काहीही करून तिला साखरपुडा न तोडण्यास कन्व्हिन्स कर. एकदा लग्न झालं की मग काहीही होऊ शकतं, रेहमान म्हणाला. तिने माझा नंबर ब्लॉक केला आहे. तिने आम्हाला एकत्र पाहिलंय. त्याच वेळी तिला समजावणं गरजेचं होतं. मला वाटतं मी त्या क्षणी तिला समजावलं असतं तर बरं झालं असतं. पण जेव्हा मायासोबत होती मी काहीच करू शकलो नाही. मग आता फोन तरी लाव. जर तिने ब्लॉक केलं असेल तर आजोबांच्या फोनवरून बोल. विहानने तिच्या आजोबांना फोन केला. हो बेटा, थोड्याच वेळापूर्वी पोहोचलो आम्ही, आजोबा म्हणाले. मला संजनाशी बोलायचं आहे, प्लीज तिला फोन द्या. अर्थात. मला वाटतं तिचा फोन बंद झाला असावा.
ती म्हणत होती माझा फोन बंद होणार आहे. आजोबांनी संजनाला फोन दिला. हॅलो. संजना म्हणाली, कशी आहेस? मी ठीक आहे. तुम्ही का फोन केला? संजनाने थेट विचारलं. ती बाजूला जाऊन उभी राहिली. ऐक, काल रात्री तुझे पाहिलंस. विहान बोलणार होता, पण त्याआधीच संजनाने त्याला तोडलं. मी आजोबांना काहीच सांगितलेलं नाही. मी हा साखरपुडा तोडू शकत नाही, कारण हे आजोबा आणि आजीसाठी फार मोठा धक्का ठरेल. ते दोघं माझ्यासाठी खूप प्रिय आहेत. मला समजतं, तू तुझ्या आजोबांच्या दबावामुळे या नात्याला होकार दिला आहेस. मी तुझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाही आणि मला माहीत आहे तूही माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाहीस. मला वाटतं आपलं बोलणं इथे संपलं. संजनाने विहान काही बोलेपर्यंत फोन कट केला. काय झालं? रेहमानने विचारलं. ती खूप रागात आहे. काय म्हणाली? हाच तर प्रॉब्लेम आहे. तिने काहीच म्हणाली नाही. तिने कुठलीही तक्रार केली नाही. कदाचित तिला आमच्या नात्याबद्दल कोणतीही अपेक्षा उरलेली नाही. त्याला तूच जबाबदार आहेस, रेहमानने सत्य बोलून दाखवलं. हो, पण मला हे सगळं कधीच नाही पाहिजे होतं, विहान म्हणाला. तर मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला हवा होता. जे काही झालंय ते मी संजनाला सांगायला हवं होतं का? हो, ती चांगली मुलगी आहे. तुझी अडचण समजून घेतली असती. मी काय सांगू? मलाच सांगताना लाज वाटते. कोणत्या तोंडाने तिला हे सांगावं? विहान निराश होऊन म्हणाला. इकडे संजना आधीच त्रस्त होती आणि विहानच्या फोनमुळे ती आणखी अस्वस्थ झाली. मात्र तिने ठरवलं, आता ती स्वतःसाठी जगेल. तिने आपली मैत्रीण महिमाला फोन लावला. फोन उचलताच महिमा म्हणाली, अगं, एकटीनेच साखरपुडा केला? आता का फोन करतेस? माझं ऐकून तरी घे, संजना म्हणाली. मी का ऐकू? असं समजू नकोस की तू दिल्लीला लग्न करून जात आहेस आणि मीही लग्न करून तिथे येणार नाही. तर काय, तुझं लग्न पक्क झालं का? संजनाने विचारलं. त्याच्यासोबतच. तू इतक्या सहज कसं मान्य केलंस? संजना आश्चर्यचकित झाली, कारण महम अशी नव्हती की ती सहज कोणाच्याही बोलण्याने मान्य करेल. हाच तर प्रॉब्लेम आहे. आमच्या घरी ज्यांचं म्हणणं असतं तेच होतं. पूर्ण कुटुंब माझ्या मागे लागलं. मी नकार द्यायचा खूप प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. आणि ज्या व्यक्तीला मी अजिबात पसंत करत नाही, जो मला खूप वाईट वाटतो, त्याच्यासोबत माझी एंगेजमेंट होणार आहे, माहम म्हणाली. माहम आणि संजना दोघी लहानपणापासून एकत्र होत्या. दोघींची शाळा एकत्र झाली होती आणि नंतर कॉलेजही. त्या दोघी एकमेकींशी काहीही लपवत नव्हत्या. माहमच्या आईवडिलांना संजना ही खूप आवडायची. त्यांचं कुटुंब जुन्या परंपरांना मानणारे होते. माहमच्या एंगेजमेंटबाबत तिच्या आजोबांनी तिच्या लहानपणीच निर्णय घेतला होता. तिची सगाई तिच्या आत्याच्या मुलासोबत ठरवली होती. तिची आत्या दिल्लीत राहायची. तो मुलगा कधीही चंदीगडला येण्यात विशेष उत्सुक नव्हता आणि माहमही कधी दिल्लीत गेली नव्हती. मग आता तू काय करणार? संजनाने विचारले. आणि काय, लग्नानंतर ज्यांचं जगणं कठीण करीन. काय बोलतेस तू? आणि नाही तर काय, आजच्या काळात असा मुलगा कोण असेल जो अशा बालपणी ठरलेल्या एंगेजमेंटसाठी तयार होईल? आणि तरीही तो माझ्याशी सगाई करत आहे. मला त्याच्यावर अजिबात विश्वास नाही. माझं सोड, तुझं सांग, तू कशी आहेस? माहमने विचारले. मी तुला भेटल्यावर सांगेन, फोनवर सांगू शकत नाही. का? काय झालं? तू इतक्या हळू का बोलतेस? अशी काही गोष्ट नाही. विहानजी तर इतके हँडसम आहेत आणि ते तुला नक्कीच पसंत करतात. नाहीतर त्यांच्यासोबत जबरदस्ती कोण करू शकेल? हे सगळं सोड. तू सांग, तुझी एंगेजमेंट कधी आहे? थोड्याच दिवसात आहे. तू जेव्हा मोहालीला आली आहेस तर चंदीगडला ये. आपण एकत्र शॉपिंग करू आणि मग ठरवू एंगेजमेंट कशी तोडायची. पण एंगेजमेंट जोडण्यापेक्षा तोडणं जास्त अवघड आहे. तू ही शायरी का करत आहेस? नक्की काय झालंय? असू दे, हे सोड. संजनाने फोन कट केला. तिथे विहान रेहमानच्या ऑफिसमध्येच बसला होता. आता तू देवदास बनून बसणार आहेस का? काही काम नाही का तुला? रेहमानने विचारले. तुझ्याशी बोलण्यात मी एक गोष्ट सांगायची विसरलो. माझ्या एंगेजमेंटची तारीख ठरली आहे, तिच्याच सोबत. तू तर म्हणत होतास की तुला त्यात अजिबात रस नाही, म्हणून एंगेजमेंट टाळत होतास. अशी गोष्ट नाही. आधी ती लहान होती तेव्हा आम्ही दोघं खूप भांडायचो, पण आता ती खूप सुंदर झाली आहे. मी गेल्या वेळी चंदीगडला गेलो होतो तेव्हा तिला भेटलो होतो. आमचं नातं लहानपणापासूनच ठरलं आहे. ती माझ्या मामाची मुलगी आहे. तसं तुमच्यात हे सामान्य गोष्ट आहे. तुमच्या समाजात लग्न घरच्यांमध्येच होतात. हो, आमच्याकडे कुटुंबातच विवाह करतात. चुलत भावंडांमध्ये लग्न होणं फारच सामान्य आहे. चांगली गोष्ट आहे. निदान ती मुलगी तुला आता तरी आवडते, विहान म्हणाला. पण ती थोडीशी खूप बोलणारी आहे. रेहमान हसत म्हणाला. म्हणजे? विहानने विचारले. मुलगी थोडीशी हट्टी आहे. तिच्या मनाप्रमाणेच वागते. मग तरीही तू तिच्याशी लग्न करतोयस? म्हणजे हे हृदयाचं प्रकरण आहे, असंच समजू शकतोस. मग आपण चंदीगडला जाऊ. मोहाली चंदीगडच्या अगदीच जवळ आहे. तिथे तू संजनालाही भेटू शकतोस. हो, तुझी ही गोष्ट बरोबर आहे, विहान विचार करत म्हणाला. संजनाचं नाव ऐकताच कसा आनंदी झालास. माझ्या एंगेजमेंटच्या नावाने तर तुझ्या चेहऱ्यावर काहीही उत्साह नव्हता. रेहमानने त्याला चिडवलं. चालायचंच. आता मी निघतो. तसंही तुझ्या एंगेजमेंटनंतर मी आईला घेऊन परदेशी जाणार आहे. तर मग डॉक्टरशी तुझं बोलणं झालं का? हो, आशा आहे की सगळं ठीक होईल. चांगली गोष्ट आहे, रेहमान म्हणाला. संजनाने चंदीगडला तिच्या मैत्रिणीला भेटायला जाण्याचा निर्णय घेतला. तिचे आजोबा आणि आजी एंगेजमेंटच्या दिवशी जाणार होते. त्यांना वाटलं होतं की सगाईला अजून वेळ आहे, त्यामुळे ते नंतर जातील.
संजनाला स्वतःसाठी शॉपिंग करायची होती. तिने विहानचा नंबर ब्लॉक केला होता. विहानने कित्येक वेळा तिला कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण तिने नंबर उघडलाच नाही. चालायचं, सोडून दे. रेहमानच्या एंगेजमेंटच्या दिवशी त्याला भेटायला जाईन, विहान म्हणाला. रेहमानने पूर्ण शेखावत कुटुंबाला आमंत्रण दिलं होतं, पण एंगेजमेंटला फक्त विहानच केला होता. एंगेजमेंटच्या 1 दिवस आधीच तो चंदीगडला पोहोचला. ते लोक एका हॉटेलमध्ये थांबले होते. संजना आणि माहमला सोडून पूर्ण कुटुंब त्यांना भेटायलाही गेलं होतं. रेहमान आणि आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या कुटुंबात फक्त त्याचे आईवडीलच होते. त्यांना विहान खूप आवडायचा. विहान तयार होऊन रेहमानच्या रूममध्ये आला. मी मोहालीला जातोय, रात्रीपर्यंत परत येईन, विहान म्हणाला. संजनाला भेटायला आपण उद्या जाऊ ना, रेहमान म्हणाला. नाही यार, तुझ्या एंगेजमेंट नंतर मला लगेच निघायचं आहे. मॉमला घेऊन जायचंय, म्हणून मी आत्ताच जातोय. संजनाला भेटून येतो. चल, मी पण तुझ्यासोबत येतो, रेहमान म्हणाला. दोघेही मोहालीच्या दिशेने रवाना झाले. तुझ्या मनात काय चाललंय हे आजपर्यंत मी समजू शकलो नाही, रेहमानने विचारले. तू तरी तुझ्या मनाचं समजून घेतलंस, विहान हसत म्हणाला. का? रेहमान त्याच्याकडे पाहू लागला. तू तर म्हणायचास की बालपणी ठरलेल्या लग्नाला मी कधीच मान्यता देणार नाही. आता मात्र स्वतः एंगेजमेंटसाठी आलास. तू सांग, जिच्यावर तू तुझ्या टीनेजपासून प्रेम केलं तिचं काय? काय वय होतं त्यावेळी आपलं? आपण +2 मध्ये होतो. तू तर तेव्हापासून तिच्यावर फिदा होतास. नेहमी म्हणायचास मोठा झाल्यावर तिच्याशीच लग्न करेन. रेहमानने त्याला आठवण करून दिली. मला वाटतं लहानपणीचा काळ फार सुंदर होता. आपण किती आनंदी होतो. आयुष्य इतकं अवघड असेल हे कधीच वाटलं नव्हतं. तेव्हा असं वाटायचं की स्वप्न लगेच पूर्ण होतील. शिक्षण पूर्ण करेन, बिझनेस जॉईन करेन आणि जिच्यावर प्रेम करतो तिच्याशी लग्न करेन. तू तर तिच्यावर अगदी वेडाच होतास. तिला पाहण्यासाठी तिच्या क्लासमध्ये जायचास. हो, हेही खरं आहे, पण तिने मला कधीच लक्षात घेतलं नाही. मी आहे की नाही याने तिला कधीच काही फरक पडला नाही. म्हणूनच तू तिच्यावर जास्त राग काढलास. कधीच प्रेमाचा स्वीकार तिला सांगितला नाहीस. माझ्या मते जिच्यावर आपण प्रेम करतो तिला हे सांगितलं पाहिजे. त्यामुळे आयुष्य सोपं होतं. मी सांगितलं असतं तर ती समजली असती का? तिला अजूनही लहानपणीचं वेड होतं. तिचं बालपण कधीच संपलं नाही. तिचं बालपण संपलं नाही आणि तुझ्यावर जबाबदाऱ्या वाढल्या. बरोबर. दादा आणि काका बिझनेस सांभाळू शकले नाहीत. कंपनीला तोटा होऊ लागला. मला नाईलाजाने बिझनेसमध्ये पडावं लागलं. दुसऱ्या कशासाठी वेळच नव्हता. मी कधीच माझं प्रेम कबूल करू शकलो नाही. तीही अडचणीत सापडली. म्हणूनच तू संजनासोबत एक नवीन सुरुवात करू इच्छितोस. हो, पूर्णपणे नवं आयुष्य सुरू करतोय. पण असं वाटतंय की तेही होणार नाही. आमच्यात इतक्या गैरसमजुती निर्माण झाल्यात की मी तिला काहीच समजावू शकत नाही. प्रेमाच्या बाबतीत तू नेहमीच दुर्दैवी ठरलास. रेहमान गाडी चालवत होता आणि विहान मन मोकळं करत होता. असं निराश होऊ नकोस. मला बघ ना, मी तर नेहमी म्हणायचो मला त्या मुलीशी लग्न करायचं नाही, ती खूप बोलते. पण बघ, आता मी तयार आहे. आधी सगाईसाठी आणि मग लग्नासाठीही. अगदी खरं. मला भेटायला आवडेल तिला, जिने माझ्या भावासारख्या मित्राचं हृदय चोरलंय, विहान म्हणाला. मग माझा निकाह तुमच्या लग्नानंतरच होईल. आधी तुझं लग्न, रेहमान म्हणाला. दोघेही एकमेकांशी मोकळेपणाने बोलत होते. विहानच्या मनातलं खरं काही रेहमानशिवाय कोणालाही माहीत नव्हतं आणि रेहमानबद्दलही फक्त विहानलाच माहीत होतं. ते मोहालीला पोहोचले. विहानला संजनाच्या घराचा पत्ता माहीत होता, त्यामुळे ते थेट तिथेच गेले. मोहालीच्या एका उच्चभ्रू भागात तिचं एक सुंदर घर होतं. घरात जाण्यापूर्वी विहान इकडे तिकडे पाहू लागला. काय बघतोय, रेहमानने विचारले. संजनाला शोधतोय. मी जितक्या वेळा इथे आलोय तितक्या वेळा ती बाहेरच भेटलीये. कुणाशी तरी भांडताना, कोणाला तरी सुनावताना, कुणाला तरी लेक्चर देताना, विहान म्हणाला. त्याच्या बोलण्यावर रेहमान हसला. त्यांनी गाडी घराबाहेर पार्क केली आणि आत गेले. संजनाचे आजोबा आणि आजी लॉनमध्ये बसले होते. विहान आणि रेहमानला पाहून ते आनंदी झाले. अरे, तुम्ही इकडे? संजनाच्या आजीने आश्चर्याने विचारले. खरं तर मला चंदीगडला काही काम होतं, म्हणून म्हटलं संजनाला भेटून जावं. कुठे आहे ती, विहानने विचारले. ती तर इथे नाही. म्हणजे कुठे गेली? असंच आहे की तिच्या मैत्रिणीची एंगेजमेंट आहे, त्यामुळे ती चंदीगडला गेली आहे. तिने तुम्हाला सांगितलं नाही का? खरं सांगायचं तर मी तिला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं, म्हणून फोन केला नाही, विहान म्हणाला. आता मात्र आपल्यालाच सरप्राईज मिळालं, रेहमान हसत म्हणाला. चंदीगडमध्ये ती कुठे आहे माहिती आहे का? कारण आम्ही तिथेच आहोत. तर मग तिला भेटून घेऊ, विहानने विचारले. मी पत्ता देतो, तिच्या आजोबांनी सांगितलं. तिच्या मैत्रिणीचा साखरपुडा आहे. आम्ही पण उद्या तिथे जाणार आहोत. मग तुम्ही माझ्या साखरपुड्याला नाही यायचं का, रेहमानने विचारलं. अरे, म्हणजे तुझाही साखरपुडा आहे? हो, मी संपूर्ण कुटुंबासोबत आलो आहे. मुलगी चंदीगडची आहे. काही हरकत नाही. आम्ही तुझ्या साखरपुड्यालाही येऊ, त्याच्या आजी म्हणाल्या. चहा पिऊन ते दोघं परत आले. आपण आलो पण काही फायदा झाला नाही. वाटलं होतं वहिनी भेटेल, पण ती तर मैत्रिणीच्या साखरपुड्यासाठी चंदीगडला गेली आहे. मी तर असं वाटलं होतं की माझ्या साखरपुड्याआधी तुझा हा देवदास चेहरा सुधारेल. माझ्या साखरपुड्याच्या वेळी तरी आनंदी राहशील. अगदी ठरवलं होतं मी तिला संपूर्ण सत्य सांगणार. पूर्णपणे ठरवलं होतं की तिला सांगेन की मी तिला कित्येक वर्षांपासून पसंत करतो. काय बोलतोयस? जी गोष्ट तू तिला कधी सांगू शकला नाहीस ती आज सांगणार, रेहमान म्हणाला. बिलकुल. साखरपुड्यानंतर मी ठरवलं होतं की तिला लग्नानंतर सांगेन.
तोपर्यंत मायाचं प्रकरणही हाताळलेलं असेल. मी तिला खूप पसंत करतो. ती लहान असताना मी तिला पाहिलं आणि तिथूनच तिच्या प्रेमात पडलो. तिच्या हेजल डोळ्यांनी मला नेहमीच आकर्षित केलं. तिचं हसणं, तिच्या गालावर पडणारे खळगे हे सगळं माझ्यासाठी खास आहे. तिचे केस जेव्हा वाऱ्यात उडतात आणि तिच्या चेहऱ्याला स्पर्श करतात तेव्हा मला त्यांच्यावरही जळफळाट होतो. मी तिच्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवायचं स्वप्न बघितलं आहे. ती गोंडस हट्टी मुलगी माझ्या हृदयात कधी बसली मलाही कळलं नाही. मी तिला हे सगळं सांगणार होतो. आता लाज कशाची? मी ठरवलं आहे, उद्या मी तिला संपूर्ण सत्य सांगूनच जाईन. उद्या म्हणजे माझा साखरपुड्याचा दिवस आहे. तू मला सोडून कुठे जाशील? तुझ्या साखरपुड्यासोबत तिच्या मैत्रिणीचाही साखरपुडा आहे. मी आजोबांना विचारून तिथे पोहोचेन. विहानने निर्णय घेतला. मी उद्या माझ्या प्रेमाची कबुली देईन. मी तिला सांगेन की जेव्हा ती हायस्कूलमध्ये होती आणि मी शाळेच्या शेवटच्या वर्षात, तेव्हापासून मला ती आवडते. तिच्यासाठी मी कित्येक मुलांशी भांडलोय आणि आता एका दिवसात तू मजनू बनायला तयार? इतक्या वर्षात काय केलंस? ह्या गोष्टी संजनाला आधीच सांगायला हव्या होत्या. मग आज ही वेळच आली नसती. वाटेत जात असताना विहानने संजनाचा नंबर ट्राय केला. काय झालं? वहिनीने अजूनही तुझा नंबर उघडला नाही का? रेहमानने विचारले. नाही, अजून उघडला नाही. इतका हट्टीपणा कुठून आणतेस? तर काय करायचं, ती तुला दुसऱ्या मुलीसोबत पाहते. काही हरकत नाही, मी भेटवतो पुन्हा दोघांना. दोघं परत आले. दुसऱ्या दिवशी साखरपुडा होता. रेहमानने ठरवलं होतं की तो विहानला कुठेही जाऊ देणार नाही. पण विहाननेही ठरवलं होतं की तो संजनाकडे नक्की जाईल. रात्र संपली. नवी सकाळ झाली. रेहमानच्या बाजूचे अनेक नातेवाईक पोहोचले होते. विहान तयार होऊन रेहमानच्या खोलीत गेला. काय म्हणतोस? असं वाटतंय आज माझ्याऐवजी तूच सगळ्यांना घायाळ करणार आहेस. रेहमानने त्याला पाहून छेडलं. विहानने नेहरू जॅकेटसह पठाणी सूट घातला होता. कुठे माझी नजर न लागू दे, विहान हसून म्हणाला. काय आहे, आज खूप चांगल्या मूडमध्ये आहेस, नाहीतर नेहमीच रागात असतोस, रेहमान म्हणाला. काय करू, या रागाच्या मूडमध्ये संजनाला पटवू शकत नाही. तिला मनवायचं असेल तर मला थोडं बदलावं लागेल. हे तू खूप चांगलं बोललास. जबरदस्तीने तुमचं लग्न होईलही, पण जर तुझ्या मनात आहे की ती तुझ्यावरही प्रेम करावं तर तुला तिच्या हृदयापर्यंतचा रस्ता बनवावा लागेल. तिच्यासारख्या चुलबुली मुलीचं मन जिंकायचं असेल तर योग्य मार्ग शोधावा लागेल. तर मग जाऊया, जर तू तयार झाला असशील तर, विहान म्हणाला. थोड्याच वेळात रेहमानही तयार झाला. संपूर्ण कुटुंब आधीच हॉलमध्ये पोहोचलं होतं. फक्त रेहमान आणि विहान राहिले होते. ते दोघंही निघाले. एंगेजमेंटच्या हॉलमध्ये सगळे रेहमानच्या होणाऱ्या पत्नीची वाट पाहत होते. ती थेट ब्युटी पार्लरवरून तिथे पोहोचणार होती. विहान आणि रेहमान एका कोपऱ्यात उभे होते आणि कोणत्या तरी विषयावर चर्चा करत होते. तेवढ्यात कुणीतरी ओरडलं. मुलगी आली. रेहमान तिच्या येण्याच्या दिशेने पाहू लागला. विहानचा पाठ तिकडे होता. थोड्याच वेळात मरून रंगाच्या गरारा सूटमध्ये एक मुलगी रेहमानला दिसली. तिला पाहून रेहमान स्तब्ध झाला. विहान, मागे बघ, रेहमान म्हणाला. विहानने मागे वळून पाहिला आणि आश्चर्यचकित झाला. रेहमानच्या होणाऱ्या मंगेतरसोबत संजना होती. तिने स्काय ब्लू रंगाचा गरारा सूट घातला होता. विहान ज्याला शोधत होता ती त्याच्या समोर उभी होती. म्हणजे तुझी होणारी बायको आणि माझी होणारी बायको या दोघे मैत्रिणी आहेत? संजना तुझ्या साखरपुड्यासाठी चंदीगडला आली आहे, विहान म्हणाला. दोघांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. विहान संजनाला पाहत राहिला. तिने स्काय ब्लू गरारा सूट घातला होता. दुपट्टा खांद्यावर टाकला होता. कानात झुमके, मांगटिका, हातात बांगड्या, हलकासा मेकअप आणि चेहऱ्यावर गोड हसू होतं. तसं माझी होणारी बायको तुझ्या होणाऱ्या बायकोपेक्षा जास्त सुंदर आहे, विहान संजनाकडे पाहत म्हणाला. अजिबात नाही, माझी होणारी पत्नीच जास्त सुंदर आहे, रेहमान म्हणाला आणि माहमकडे पाहू लागला. माहमने मरून रंगाचा गरारा सूट परिधान केला होता आणि त्याच्यासोबत सोन्याची ज्वेलरी घातली होती. माहम आणि संजना स्टेजजवळ पोहोचल्या होत्या. सगळ्या पाहुण्यांच्या नजरा त्यांच्याकडे गेल्या. दोघीही इतक्या सुंदर दिसत होत्या की काही क्षणांसाठी सगळं वातावरण थांबलेलं वाटलं. रेहमानच्या आई वडिलांनी आनंदाने पाहिलं आणि रेहमानने पाहत म्हणाले, बेटा आता तरी आमची निवड तुला आवडली ना? रेहमानने हसून उत्तर दिलं. आई, आता नाही म्हणायचं काही कारणच नाही. माझ्यासमोर परी उभी आहे आणि मी नकार देईन? संजना थोडी लाजली आणि माहमच्या कानात हळूच म्हणाली, तुझ्या मंगेतराला बोलायला बरीच सवय आहे हं? माहम गोंडस असली. हो ना, आणि तुझा मंगेतर मात्र गप्प आहे. संजनाने नजरेने विहानकडे पाहिलं. विहान तिच्याकडे एकटक पाहत होता. त्याच्या नजरेत अशा भावना होत्या ज्या शब्दांनी व्यक्त करता येणाऱ्या नव्हत्या. रेहमान आणि माहम स्टेजवर चढतात सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. पण विहानच्या मनात वेगळाच वादळ चालू होतं. आज संजना त्याच्यासमोर होती, त्याच्याच नजरेसमोर, पण तिच्याशी मन मोकळं करण्यासाठी कित्येक वर्षे लागली होती. संजना त्याच्या समोरून जात असताना तिच्या ड्रेसचा पदर हलकासा विहानच्या हाताला लागला. त्या स्पर्शानेच तो भानावर आला. रेहमानने त्याच्याकडे पाहत हसत विचारलं, काय रे, अजूनही बघत राहणार आहेस का? बोलणार नाहीस? विहान थोडा हसला आणि मनाशी ठरवलं, आज मी बोलणारच. आता विहान संजनाला तिचे प्रेम व्यक्त करू शकेल का, आणि करेल तर काय करेल हे बघूया आपण या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.